नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आधी सरकारने मारलं, आता आगीने जाळलं. शेतकरी म्हणतो आम्ही जगायचं कसं. विकसित भारत 2047च्या उभारणीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण. पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे प्रतिपादन. वाशिमच्या विकासाला गती, विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मुख्य रस्ते आणि टेम्पल गार्डनच्या कामाचे भूमिपूजन. पालकमंत्री फुंडकर यांच्या टंचाई मुक्तीचा निर्धार. जलयुक्त शिवार अंतर्गत सांगेफळ येथे कोल्हापुरी बंधाऱ्यांचे भूमिपूजन. अमरावती शहराच्या स्वच्छता दूतांचा सन्मान. कामगार दिनानिमित्त राणा दाम्पत्याकडून सफाई कामगारांचा गौरव. आता सविस्तर बातम्या. विदर्भाच्या मातीतील घामाला जेव्हा कापसाचे पांढरे रूप येते तेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यात लेकीचं लग्न, घराचे छप्पर आणि कर्जमुक्तीची स्वप्न दिसतात. पण आज वाशिम जिल्ह्यातील टाकळी फाटा परिसरात जे घडलं ते पाहून निसर्ग आणि नशिबानेही शेतकऱ्याची क्रूर थट्टा केल्याची भावना उमटत आहे. उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार गेला असताना कष्टाने पिकवलेला कापूस बाजारपेठेकडे नेताना ट्रकने अचानक पेट घेतला आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तो व्हिडिओ केवळ एका जळत्या गाडीचा नाही, तर एका शेतकरी कुटुंबांच्या वर्षभराच्या मेहनतीचा धुरासोबत उडून जाणारा आक्रोश आहे. टाकळी फाटा परिसरात कापसाने भरलेल्या वाहनाला लागलेली आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला पाचारण करेपर्यंत कापसाचा ढिगारा काळ्या राखेत रूपांतरित झाला होता. वाढत्या उन्हामुळे लागलेल्या या आगीने एका झटक्यात लाखो रुपयाचे नुकसान केले. हा अपघात अशा वेळी घडला आहे जेव्हा कापूस उत्पादक शेतकरी आधीच दुहेरी संकटात आहे. गेल्या वर्षी कापसाचे भाव गडबडल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढतील या आशेने कापूस घरात साठवून ठेवला होता. त्यातच केंद्र सरकारच्या कापूस आयात धोरणामुळे स्थानिक बाजारपेठेत कापसाची मागणी रोडावली आणि दरही कोसळले. खते, बियाणे आणि मजुरीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आधी सरकारने मारलं, आता आगीने जाळलं. आम्ही जगायचं कसं, असा संतप्त सवाल आणि हताश सवाल आज वाशिमच्या सामान्य शेतकरी विचारत आहेत. विदर्भातील रणरणत्या उन्हात आगीच्या घटना वाढत आहेत, पण या आगीत जळणारा कापूस हा केवळ माल नसून तो शेतकऱ्याचा श्वास आहे. एकीकडे बाजारभावाचा अनिश्चितपणा आणि दुसरीकडे निसर्गाचा प्रकोप, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. विकसित भारत 2047च्या ध्येयाला जोडून घेत महाराष्ट्र राज्य अनेक लोक कल्याणकारी योजना आणि ठोस नियमांच्या माध्यमातून व्यापक प्रगतीकडे दमदार पावले टाकत आहे. विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे झाला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. राष्ट्रगीत, वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, राष्ट्रध्वज वंदना, पथसंचलन, चित्ररथ प्रदर्शन आदी कार्यक्रम झाला. अकोला जिल्ह्यातही पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात विविध कामे वेगाने सुरू आहेत. शेतकरी, कामगार, महिला आणि युवक यांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, असे सांगून पालकमंत्री फुंडकर यांनी विविध विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. जिल्ह्यात शेतकरी बांधवांकडून सध्या खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू आहे. खरीपासाठी 1 एप्रिलपासून आतापर्यंत 40,000 कोटी रुपये कर्ज वितरण झाले आहे. या प्रक्रियेला गती मिळण्यासाठी गावोगावी शिबिरे घेऊन गरजूंना पतपुरवठा केला जाईल. कृषी निविष्ठांची उणीव भासू नये याची काळजी घेतली. 3,77,522 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 246 कोटी 25 लक्ष रुपये मदत निधी जमा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कृषी यांत्रिकीकरणासाठी त्यानंतर प्रगणकांमार्फत 16 मे ते 14 जून दरम्यान घरोघरी जाऊन माहिती संकलन होणार आहे. जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. पुढील 10 वर्षासाठी विकास कामांचे नियोजन हे त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी आपली नोंद आपला विकास हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून स्वगणना करावी.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वाशिम शहरातील प्रमुख विकास कामांना अखेर सुरुवात झाली आहे. पाटणी चौक ते शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्याचे काम आणि नगरपालिकेच्या टेम्पल गार्डनच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कामांमुळे शहरवासियांची त्रासातून सुटका होणार आहे. वाशिम शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली होती. विशेषतः पाटणी चौक ते शिवाजी महाराज चौक या वर्दळीच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने वाहनधारक आणि नागरिक त्रस्त झाले होते. तसेच देखभाली अभावी नगरपालिकेचे टेम्पल गार्डनही बंद पडले होते. ही कामे मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून 5.5 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते. संजय देशमुख खासदार शिवसेना उबाठा, श्याम खोडे आमदार भाजपा, अनिल केंदडे नगराध्यक्ष, यावेळी विविध पक्षांचे नगरसेवक तसेच शिवसेना उबाठा, भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील महत्त्वाचे रस्ते चकाचक होणार असल्याने वाहतूक कोंडी आणि धुळीचा त्रास कमी होईल. तसेच टेम्पल गार्डन पुन्हा सुरू होणार असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याचे साधन उपलब्ध होणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागत असल्याबद्दल शहरवासियांनी समाधान व्यक्त केले आहे. जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करण्याचा राज्य शासनाचा ठाम निर्धार आहे. याच अभियानांतर्गत अकोला तालुक्यातील चांगेफळ येथे मोरणा नदीवर प्रस्तावित कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमादरम्यान केवळ बंधाऱ्याचेच भूमिपूजन नव्हे तर नूतन ग्रामपंचायत कार्यालय आणि नळ पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पणही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. या विकास कामांच्या शुभारंभामुळे चांगेफळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कार्यक्रमाला गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा गौरवशाली इतिहास आणि कामगारांच्या सन्मानार्थ अकोल्यातील मा गायत्री प्राथमिक शाळा व स्वर्गीय प्रकाश देशमुख विद्यालय गायत्रीनगर येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. तिरंगा फडकल्यानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत आणि जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाऊन मातृभूमीला मानवंदना दिली. यावेळी संपूर्ण शालेय परिसर वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्राच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा गायत्री प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील चव्हाण हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून स्वर्गीय प्रकाश देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप वाघ उपस्थित होते. आपल्या भाषणात मुख्याध्यापकांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून दिले आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती, भाषा व परंपरा जतन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये प्रामुख्याने चंद्रजीत देशमुख, योगेश लंगोटे, रणजित ठाकूर यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही शाळांतील शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. व्यासपीठावर व कार्यक्रमाच्या नियोजनात काटे मॅडम, गावंडे मॅडम, हिवराडे मॅडम, गवई मॅडम, सोळंके मॅडम, पोके मॅडम, लव्हाडे मॅडम आणि बुंदेले सर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच दोन्ही शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावली. प्रसन्न वातावरण, शिस्तबद्ध नियोजन आणि उपस्थितांचा उत्साह यामुळे हा महाराष्ट्र दिन गायत्रीनगर परिसरातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून अकोला शहरातील ऐतिहासिक अशोक वाटिका येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच अबालवृद्धांनी अशोक वाटिकेत दर्शनासाठी आणि अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांनी सामूहिक बुद्ध वंदना घेतली. संपूर्ण अशोक वाटिका परिसर निळा ध्वज आणि फुलांनी सुशोभित करण्यात आला होता, ज्यामुळे परिसरात अत्यंत प्रसन्न आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांनी भगवान बुद्धांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. बुद्धांची शिकवण ही केवळ एका धर्मापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण मानवजातीला शांतता, बंधुता आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारी आहे, असा सूर यावेळी उमटला.
समाजात एकोपा आणि शांतता टिकून ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि अकोलेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशोक वाटिका परिसरात येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पाणी आणि अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. अशोक वाटिका येथे झालेला हा मुख्य सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेच्या वातावरणात पार पडला. महाराष्ट्र राज्याच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमागदार वातावरणात पार पडला. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्याच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, शासकीय योजनांच्या अभावी अंमलबजावणीमुळे वाशिम जिल्हा कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध असून जिल्ह्यात गुन्हेगारी नियंत्रणासाठीही प्रशासन सतर्क आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी हवामानाच्या संदर्भात एक महत्त्वाचा इशारा दिला. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई किंवा कृषी संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी आजपासूनच सज्ज राहावे, असे आवाहन यांनी यावेळी केले. या सोहळ्याला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैदानावर पोलीस दलाच्या वतीने संचलन करून मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून राज्य निर्मितीचा आनंद साजरा करण्यात आला. सोयाबीन 3 लाख हेक्टर व तूर 65,000 हेक्टरवर प्रस्तावित आहे. ही प्रमुख पिके आहेत. आवश्यक बियाणे विविध संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यात आले असून शेतकऱ्यांकडे 1.5 लाख क्विंटल घराचे बियाणे आज साठवले आहेत. खताचे 78,000 मेट्रिक टन आवंटन मंजूर असून युरिया व DAPचे संरक्षित साठा उपलब्ध आहे. दर्जेदार निविष्ठासाठी भरारी पथके कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना महाविस्तार या ॲपद्वारे तंत्रज्ञान आधारित आधुनिक माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानामध्ये सकारात्मक बदल घडत आहे. ही बाब निश्चित समाधानकारक आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार हे काम करीत आहेत. महाराष्ट्र देश पातळीवर नव्हे तर जागतिक स्तरावर अग्रस्थानी असावा यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये गुणात्मक बदल घडवणारे लोककल्याणकारी निर्णय हे राज्य सरकारने घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्थानिक माहेश्वरी भवन येथे आयोजित एका दिमागदार सोहळ्यात अग्रवाल कोचिंग क्लासेसच्या 10वी मधील यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षी CBSE 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून संस्थेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक संकेत अग्रवाल सर, रेणुका अग्रवाल मॅडम आणि कविता अग्रवाल मॅम यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांची कठोर मेहनत आणि शिक्षकांचे समर्पण हेच या यशाचे खरे गमक आहे. याप्रसंगी अश्विन बारे सर आणि पवन पाटील सर यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 10वीचा टप्पा पार पडल्यानंतर पुढील वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सल्ले दिले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांनी आणि अतिथींनी अग्रवाल कोचिंग क्लासेसच्या शैक्षणिक दर्जाचे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या जाणाऱ्या परिश्रमांचे कौतुक केले. गुणानुक्रमे अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मान स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद आणि आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आणि अग्रवाल क्लासेसच्या मार्गदर्शकांना दिले. समारंभाला विद्यार्थी, पालक आणि शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्ते सभी को, मैं अग्रवाल कोचिंग क्लासेस से रेणुका संकेत अग्रवाल, यहाँ पे मैं मैथ्स पढ़ाती हूँ. कल हमने 30 अप्रैल को क्लास का फेलिसिटेशन का प्रोग्राम रखा, जहाँ पे हमने हमारे क्लास के 100 से भी ज़्यादा बच्चों को सम्मानित किया, ट्रॉफीज देके, गिफ्ट्स देके.
हमको इतनी खुशी हुई कल कि हमने एक्सपेक्ट जो किया था उससे भी ज़्यादा गिनती में लोग वहाँ पे हाजिर थे, अपने हर बच्चों का फेलिसिटेशन देखने के लिए उत्साहित थे। तो हम चाहेंगे हमारा हर बच्चा लाइफ में बहुत अच्छा करे। ये तो उनके सक्सेस की पहली सीढ़ी थी, ऐसे ही वो आगे बढ़ते रहे। उनके साथ साथ हम तो ये दुआ करेंगे कि हमारा भी नाम रोशन हो। कल पेरेंट्स ने जो स्टेज पे बोला, जो उनके फीलिंग्स थे, वो सुन के हमको हम इस तरह से मोटिवेट हुए कि हमको एक प्रेरणा मिली कि अपने को बच्चों को इससे भी ज्यादा बढ़ के देना है, इससे भी ज्यादा आगे ले जाना है। तो हम सभी बच्चों को उनके फ्यूचर के लिए ऑल द बेस्ट करते हैं। लाइफ में ऐसे ही करते रहो और खुद के साथ साथ हमारा, अपने पेरेंट्स का, सबका नाम रोशन करो। थैंक यू सो मच। शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने आज अकोटचे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। पावसाळ्यापूर्वी बळीराजा पांदन रस्ते योजनेची कामे पूर्ण करण्यासह शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे। मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना पावसाळ्यापूर्वी मार्गी लावणे अत्यंत आवश्यक आहे। पावसाळ्यात रस्ते खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पायदळ जाणेही कठीण होते। तसेच वहिवाट आणि पेरणीसाठी लागणारे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात नेणे रस्ता अभावी अशक्य होते। यामुळे पेरण्या खोळंबण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे। पेरणीचा हंगाम जवळ येत असताना रासायनिक खतांची साठेबाजी करणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाने कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच शेतकऱ्यांवरील आर्थिक भर कमी करण्यासाठी कीटकनाशकांवरील सर्व प्रकारचा जीएसटी कर रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। 2019 पासून नवीन खरेदी केलेल्या शेतीचे पीएम किसान योजनेचे रखडलेले वेतन त्वरित सुरू करावे। पेरणीच्या तोंडावर बी बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेवर उपलब्ध करून द्यावीत। खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी। संस्थापक अध्यक्ष स्वप्नील बोबडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की जर प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन या तात्काळ मार्गी लावल्या नाहीत तर महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। यावेळी सुनील काडे, नंदकिशोर गोरडे, विशाल काडे, सागर दिंडोकार, पंकज मुरेकर, सुरेंद्र काडे, हर्षल तडस, हरीश बोरोडे, अजय हाडोडे, पवन नाथे, अतुल नाथे, नितीन भोपडे, विकी दांडोकार, वस्तापूरचे माजी सरपंच संजय गयदर, चोहट्टा बाजारचे माजी सरपंच राजेंद्र एखे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात महात्मा फुले ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष स्वप्नील बोबडे आणि माझ्यासोबत तालुक्यातील पदाधिकारी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे पावसाळ्यापूर्वी सरकारने मार्गी लावले पाहिजे। मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते आहेत, हे फक्त नावापुरते नाममात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे, याची अंमलबजावणी कुठंच झालेली नाही आहे। महात्मा फुले ब्रिगेडच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो की हे पांदन रस्ते आजपासून 8 दिवसाच्या आत जर चालू नाही केले तर प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये महात्मा फुले ब्रिगेड अन्नत्याग आंदोलन करेल, असा महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सरकारला इशारा देत आहोत। शासनाने रासायनिक खते आणि कीटकनाशके यावर लावलेली जीएसटी ही तात्काळ रद्द करावी, जेणेकरून या ठिकाणी तो जगाचा पोशिंदा आहे आणि हा देशसुद्धा कृषीप्रधान देश आहे। म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नावर तात्काळ सरकारने कुठलीही अटी शर्ती न ठेवता यावरचा तात्काळ जीएसटी या ठिकाणी रद्द करावा, अशी या ठिकाणी मी सरकारला या ठिकाणी आवाहन करतो। 2019 नंतर ज्या खरेदी झालेल्या आहेत ते शेतीच्या ते पीएम किसान योजना चालू करावी। आज 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापन दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून बार्शीटाकळी शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले। स्थानिक तहसील कार्यालयात अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या गीतांच्या निनादाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता। तहसील कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते कार्यक्षम तलाठी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉप वाटप करण्यात आले। यामध्ये निकिता काडे, राहुल चव्हाण आणि राहुल ठोसरे यांचा समावेश आहे। डिजिटल इंडिया ही काळाची गरज असून या तंत्रज्ञानामुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आमदार सावरकर यांनी यावेळी केले। मराठी भाषिक लोकांचं एक राज्य असावं म्हणून एक संयुक्त महाराष्ट्र चळवळ फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये झाली होती। त्याचा आपला जो भाग आहे, ज्याला सीपी आणि बेरार प्रांत म्हणतो,
आपण ते भावनिक साथ जे घातली महाराष्ट्राच्या लोकांनी, त्याच्यासोबत राहून एक संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली 1960 साली. यशवंतराव चव्हाण तो मंगल कलश घेऊन आले आणि आज जे महाराष्ट्र पुरोगामी दिसतंय, इंडस्ट्रीयल दिसतंय, कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. त्याचे तेच परिणाम आहेत की आपण मराठवाडा, विदर्भ हा पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई प्रांतासोबत सामील झाला. आज जर पाहिलं तर अनेक पुरोगामी निर्णय महसूल खात्याने आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत. आता एक नुकतीच निर्णय घेतला त्याच्यामध्ये 50 ते 60 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे महाराष्ट्रातल्या 500 ते 1,500 स्क्वेअर फूटचे जे शासकीय जमिनीवर म्हणजे ई क्लास नाही पण शासकीय जमिनीवर ज्यांचं घरं होते 2011 पर्यंत ते सर्व घरं नियमकुल करण्याचा एक धोरण सरकारनं अवलंबलं. पांढरण रस्त्याचं धोरण घेतलं. पांढरण रस्त्यामध्ये सर्वेअरची कमी असल्यामुळे प्रायव्हेट सर्वेअर मोजणी धारक जे असतात ते घेण्याचं कलेक्टरांना आपण परवानगी दिलेली आहे. हा एक पुरोगामी निर्णय झाला. शेतकऱ्यांसाठी आपण कृषी कर्जमाफी आणली, शेतकऱ्यांसाठी यांत्रिकरण योजना आणली, कृषी समृद्धी योजना आणली. आपल्या जिल्ह्यामध्ये 149 गाव आहे नाना देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये आहेत. आता आपण तलाठ्यांना लॅपटॉप देऊन राहिलो. काही ठिकाणी जिथं ग्रामपंचायतीची तयारी आहे तिथं जर जागेची कमी असेल तर जमीन विकत घेऊन ज्याला विस्तारित गावठाण म्हणतात, विस्तारित गावठाण योजना आपण आणून राहिलो. पुढच्या महिन्याभरात ज्या काही रस्ते जे आहेत आपले त्याच्यामध्ये अतिक्रमण असेल, काही अडचणी असतील तर त्या अडचणी तहसीलदार स्वतः स्पॉट व्हेरिफिकेशन करून दूर करून राहिले. आणि असं अकोल्यात आहे असं नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रात हे काम होऊन राहिलं. नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अख्तर खातून अलिमुद्दीन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तहसील कार्यालयात सकाळी 8 वाजता मुख्य शासकीय समारंभ पार पडला. या सोहळ्याला तहसीलदार रवींद्र कापसीकर, नगराध्यक्ष अख्तर खातून अलिमुद्दीन, ठाणेदार धुमाळे, नायब तहसीलदार अतुल सोनवणे, अक्षय नागे, विनोद पाचपोहे, नितीन मात्रे, आनंद गुप्ता यांच्यासह गोपाल महल्ले, संकेत राठोड, गजानन लुले, अनंत केदारे, सौरभ अग्रवाल, लखन गावंडे, रमेश वाटमारे, गणेश महल्ले, शंकर वरघट आणि दत्तात्रय साबळे यांच्यासारखे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यातील ध्वजारोहणाचे कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. अकोला पंचायत समितीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत 30,000ची लाच घेताना महिला कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात ताब्यात घेतले आहे. कपिलेश्वर येथील बांधकाम प्रकरणाची संबंधित हा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात अटकेतील महिला आरोपीला 1 दिवसांचा PCR देण्यात आला आहे. अकोला पंचायत समितीच्या बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कपिलेश्वर येथील बांधकाम कामांशी संबंधित प्रकरणात तक्रारदाराकडून 30,000 रुपयांची लाच मागण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ अभियंता जया इंगोले रंगेहात पकडण्यात आले. कारवाईनंतर आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपीची काही उपसंपदा आहे काय याचीही चौकशी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आरोपी महिलेने इतर कोणाच्या नावाने उपसंपदा जमा केली याचीही खातरजमा करण्याची मागणी समोर येत आहे. या घटनेमुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खळबळ उडाली असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जया इंगोले हिला 1 दिवसांचा PCR न्यायालयाने सुनावला होता. महाराष्ट्र दिनानिमित्त शहर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त आणि गस्त वाढवली असतानाच गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या DB पथकाने एका घरातून लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 60 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आज 1 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास गाडगेनगर पोलीस स्टेशनचे DB पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान त्यांना विलासनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूसाठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात पथकाने तातडीने विलासनगर येथील अशोक महावीर पटेल वय 60 वर्ष यांच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या प्रोव्हिजन रेडमध्ये आरोपीच्या घरातून विक्रीसाठी साठवून ठेवलेली विविध नामांकित ब्रँडची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली. घटनास्थळावरून पंचाच्या सक्षम एकूण 2 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे करत आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिन निमित्त उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिका प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
महानगरपालिकेच्या प्रांगणात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. विशेषतः आजपासून सुरू होत असलेल्या जनगणना अंतर्गत स्वगणना उपक्रमाचा त्यांनी उल्लेख केला. हा राष्ट्रीय उपक्रम पारदर्शक नियोजनासाठी महत्त्वाचा असून नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ध्वजारोहणानंतर विजय खंडारे सर यांनी महाराष्ट्र राज्यगीत सामूहिक सादर केले. महानगरपालिका मराठी माध्यमिक शाळा वडरपुरा येथील विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही विजय खंडारे सर यांनी केले. याप्रसंगी महापौरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छ सुंदर अमरावती घडवण्यासाठी सर्व नागरिकांनी योगदान द्यावे, अशी भावना महापौरांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्र दिनानिमित्त महापालिकेच्या आवारात ध्वजारोहण सोहळा झाला. यावेळी महापौर, आयुक्त, महापालिकेचे काही नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. महापालिकेच्या आवारात आज सकाळी महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा रंगला. यावेळी महापौर, उपमहापौर, आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या महापालिकेच्या या मुख्य सोहळ्याला मोजकेच नगरसेवक उपस्थित होते, तर मोठ्या संख्येत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी महापौरांच्या हस्ते जनजागृतीपर रथाला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या महापौरांनी अकोलेकरांना शुभेच्छा दिल्या. आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 1 मे हा दिवस आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या राज्याच्या प्रगतीचा आणि एकतेचा सन्मान करतो. आपले अकोला शहरही विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. शहरात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर सुविधा सुधारण्यासाठी विविध कामे सुरू आहेत. अकोला अधिक स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक बनवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार केला. शंकरनगर येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयात हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील विविध प्रभागात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना युवा स्वाभिमान कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते कामगारांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या कष्टाची दखल घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सत्कार समारंभाला अंजनगाव सुरजीचे नगराध्यक्ष अविनाश कायगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना आमदार रवी राणा यांनी सांगितले की कामगार हा समाजाचा मुख्य कणा आहे. विशेषतः सफाई कामगारांमुळे आपले शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहते. त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. सत्कारामुळे सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून राणा दाम्पत्याने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमागदार वातावरणात पार पडला. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्याच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, शासकीय योजनांच्या अभावी अंमलबजावणीमुळे वाशिम जिल्हा कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध असून जिल्ह्यात गुन्हेगारी नियंत्रणासाठीही प्रशासन सतर्क आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी हवामानाच्या संदर्भात एक महत्त्वाचा इशारा दिला. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई किंवा कृषी संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी आजपासूनच सज्ज राहावे, असे आवाहन यांनी यावेळी केले. या सोहळ्याला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैदानावर पोलीस दलाच्या वतीने संचलन करून मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून राज्य निर्मितीचा आनंद साजरा करण्यात आला.
पीक सोयाबीन 3 लाख हेक्टर व तूर 65,000 हेक्टरवर प्रस्तावित आहे. ही प्रमुख पिके आहेत. आवश्यक बियाणे विविध संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यात आले असून शेतकऱ्यांकडे 1.5 लाख क्विंटल घरचे बियाणे आज साठवले आहेत. खताचे 78,000 मेट्रिक टन आवंटन मंजूर असून युरिया व DAPचे संरक्षित साठा उपलब्ध आहे. दर्जेदार निविष्ठासाठी भरारी पथके कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना महाविस्तार या ॲपद्वारे तंत्रज्ञान आधारित आधुनिक माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानामध्ये सकारात्मक बदल घडत आहे. ही बाब निश्चित समाधानकारक आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार हे काम करीत आहेत. महाराष्ट्र देश पातळीवर नव्हे तर जागतिक स्तरावर अग्रस्थानी असावा यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये गुणात्मक बदल घडवणारे लोककल्याणकारी निर्णय हे राज्य सरकारने घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आधी सरकारने मारलं, आता आगीने जाळलं. शेतकरी म्हणतो आम्ही जगायचं कसं? विकसित भारत 2047च्या उभारणीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण. पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे प्रतिपादन. वाशिमच्या विकासाला गती, विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मुख्य रस्ते आणि टेम्पल गार्डनच्या कामाचे भूमिपूजन. पालकमंत्री फुंडकर यांच्या टंचाई मुक्तीचा निर्धार. जलयुक्त शिवार अंतर्गत सांगेफळ येथे कोल्हापुरी बंधाऱ्यांचे भूमिपूजन. अमरावती शहराच्या स्वच्छता दूतांचा सन्मान. कामगार दिनानिमित्त राणा दाम्पत्याकडून सफाई कामगारांचा गौरव. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,67,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.